नावा हा बोल ना. आपला सेम जॉब रोल आहे ना? हो. सेम जॉब रोल, सेम जॉब डिस्क्रिप्शन आणि सेम ऑफिस टायमिंग सुद्धा, तरी पण याच्याने माझी लीव रिजेक्ट केली आणि तुझी गोवा ट्रिप अप्रूव्ड. असं का बरं? हो भावा, रोल कॉमन आहे पण रूल्स अनकॉमन आहेत. हो ना. एचआर काय म्हणतोय? नो वर्क फ्रॉम होम फॉर सपोर्ट टीम. रिक्वेस्ट काय केली मी की ऑफिसमध्ये सिस्टीम नाही, हे माझं कारण. आणि भाई तू पण सेम टीम मध्ये असून सुद्धा तू वर्क फ्रॉम गोवा बीच, असं का बँचो? हो, तुला सांगतो, पॉलिसीज ना फाईल्स मध्ये नसतात तर फेवर मध्ये असतात. हे बघ भाई, ऑफिस टायमिंग 9चा, मी फक्त 10 मिनिटं उशीर झाला ना लगेच मला मेल येतो बरोबर. डिसिप्लिन इश्यू. आणि तू तर 10 वाजता येतो तरी लगेच याच्यावर काय म्हणते, ही इज हँडलिंग स्ट्रेस, गिव्ह हिम स्पेस. असं का बरं? तुला मी लास्ट टाइमच सांगितलंय सगळं, व्हिजिबिलिटी ही खूप महत्वाची असते. तुला अजून पण सांगतो, एचआरच्या प्रत्येक गोष्टीला ॲप्रिशिएट करायचं असतं. ठीक आहे, म्हणजे त्यांनी काही जर काम सांगितलं त्याचं काम ऐकायचं, म्हणजे त्याच्याशी हसून खेळून थोडक्यात वागायचं. ठीक आहे, समजा त्यांनी जर एचआरने काही ऍक्टिव्हिटी जर काढल्या असतील तर त्या ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करायचं. समज त्याचा कधी जर मेसेज जर आला तर ते इमोजीने लगेच त्याला इन्स्टंट रिॲक्ट करायचं. अरे म्हणजे त्याच्या कामाची थोडक्यात तारीफ करायची त्याच्या. कळलं का? तू हे जर सगळं जर केलंस ना तर पॉलिसीज तुझ्या फेवर मध्ये येतील. ते बघ, तुला सांगतो, रूल्स हे सगळ्यासाठी असतात पण जो व्हिजिबल आहे ना तोच नोटेबल असतो भावा. लक्षात ठेव, समजलं का? अच्छा, म्हणजे इथं पण चाटागिरी का? अय भोसडीच्या, चल वर.